ठीक आहे. तर काल आपण सॉलिड स्टेटचा वन शॉट व्हिडिओ पाहिलेला आहे. आज आपल्याला सॉलिड स्टेटची सीईटी पाहिजे. काय पाहिजे आज आपल्याला? सॉलिड स्टेटची सीईटी आज आपण पाहणार आहोत. सीईटी मध्ये 2023 मध्ये 2023 मध्ये जे टॉप 20 क्वेश्चन्स आहेत, ते टॉप 20 प्रश्न आपण घेणार आहोत. ठीक आहे, ते 20 प्रश्न. त्यामुळे आपण सिरीजचं नाव सीईटी 2020 दिले. बॉल बिल दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, खेळायचं आपल्याला नॉन स्टॉप 20 प्रश्न होत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळं दिलेलं आहे. परंतु चालू करायच्या आधी काही थोड्याशा बेसिक्स घेऊयात. पहा, आता जी सीईटी आहे त्या सीईटी मध्ये टोटल तुम्हाला आहे 200 क्वेश्चन्स. 50 क्वेश्चन फिजिक्स, 50 क्वेश्चन तुमचे केमिस्ट्री, आणि जे 100 प्रश्न आहेत ते तुमचं मॅथ्स, बायो असेल तर बायो. ठीक आहे, मॅथ्स असेल तर 50 क्वेश्चन असतील तुमचे, ते 2 मार्कला एक प्रश्न असतो मॅथ्स मध्ये फक्त. ठीक आहे, एवढा फरक त्या ठिकाणी होतो. बायो असेल तर मात्र 100 क्वेश्चन 100 मार्क. बाकीचे यांचा एका प्रश्नाला 1 मार्क असतो तुमचा. टोटल केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत तुमच्याकडे 50. आता 50 पैकी सीईटी मध्ये महत्वाचं असते की तुमचं क्वेश्चन सिलेक्शन, आणि सेकंड तुमची सॉल्व्हिंगची स्पीड, किती स्पीडने तुम्ही सोडवता. ऍव्हरेज जर टाइम पाहिला तर एक क्वेश्चनला तुमचे ऍव्हरेज तुम्हाला मिळतो 45 सेकंड्स. किती मिळतात? 45 to 50 सेकंड्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातात. म्हणजे 45 to 50 सेकंड्स मध्ये तुम्हाला तो क्वेश्चन वाचायचा आहे, तो क्वेश्चन तुम्हाला समजून घ्यायचा आहे, आणि तो सॉल्व्ह सुद्धा करायचा आहे. सर एवढ्या लवकर कसं काय होणार? एवढं कॅल्क्युलेशन आमचं फास्ट नाही. तिथे तुम्हाला एकदम ॲक्युरेट आन्सर काढायचं नाही. ओके, तुम्ही त्या ठिकाणी अप्रॉक्सिमेट आन्सर काढून जरी त्या ठिकाणी केलं तुमचं क्वेश्चन सॉल्व्हिंग, तरी सुद्धा चालून जातं. ठीक आहे, कारण तुम्हाला जे 4 ऑप्शन दिलेले असतात ते 4 ऑप्शन, फॉर एक्झाम्पल पहा, एक क्वेश्चन आहे त्याचं ऑप्शन समजा आन्सर त्याचं 1, बी ऑप्शन असतो 3, ओके, सी वाला 5, आणि आपण म्हणूयात की डी वाला आहे समजा 8. तर अंतर खूप आहे, याच्यावरून आपल्याला अंदाज लागून जातो की हा कशाच्या जवळ आन्सर आलंय आपलं. चला, दॅट इज आर करेक्ट आन्सर. ठीक आहे, पण समजा असा असेल 3.5, 3.6, 3.4 असे जर ऑप्शन आले, मग मात्र तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्युरेट आन्सर काढायला लागेल. पण प्रोबॅबली मोस्ट ऑफ द टाइम एवढे जवळचे ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले नसतात. त्यांना पण माहित असतं की मुलांची प्रिपरेशन लेवल कुठपर्यंत आहे, तो पेपर सर्वांना सोडवता आला पाहिजे या दृष्टीने तो पेपर काढलेला असतो. कळतंय? म्हणून त्याच्यामध्ये तुमचं क्वेश्चन सिलेक्शन, तुम्ही कोणते क्वेश्चन सिलेक्ट करता, कोणते सिलेक्ट करत नाही. बरेचसे प्रश्न असे सुद्धा असतात की जे मुळातच सोडून द्यायचे असतात. ठीक आहे, की त्यांचं खूप कॅल्क्युलेशन खूप मोठं आहे किंवा त्यांना खूप जास्त वेळ लागणार आहे, ते तुम्ही करणं अपेक्षित नसतं. 200 प्रश्न दिले तर 200 पैकी 200 सोडून आलं पाहिजे असं काही नाहीये. पर्सेंटाईल आपल्याकडे, पर्सेंटेजवर आपण आपले जे स्कोर आहे, फायनल स्कोर, तो नाही, आपल्याला पर्सेंटाईल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळेच्या सगळे सोडवलेच पाहिजे असं नाही, कोणते सोडवायचे नाही हे सुद्धा तुम्हाला कळणं जास्त गरजेचं आहे. आज जे 20 घेणार आहेत आपण, ते 20च्या 20 सोडवायचे, त्याच्यात मात्र काही सोडून द्यायचे नाहीये. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर सेकंड थिंग पहा, समजा असं आहे सर, आता अंदाज कसा लावायचा, किंवा मग काय म्हणतो आपण अप्रॉक्सिमेट आन्सर कसं काढायचं. ठीक आहे, तर अप्रॉक्सिमेशन नावाचा सेपरेट टॉपिक असतो तुम्हाला मॅथ्स मध्ये. ठीक आहे, पण म्हणजे बेसिक लेवलला असतो तो, थोडस बेसिक तुमचं घेतो. समजा असं आहे 908 डिवायडेड बाय 100. सांगा बरं कितीने भाग जाईल, कितीने डिव्हिजन होईल. आपल्याला हे तर कळलं, 100 वन जा, इथे कितीने करायला लागेल, इथे 908 आहे, इकडे 100 आहे. एवढं जर आपल्याला कळलं ना, इथे जर 100 into 9 केलं तर 900 येईल. किती उरले खाली? बरोबर, एवढं तर आपल्याला कळून गेलं आरामात. बरोबर, ठीक आहे. मग पहा, समजा त्या ठिकाणी असं दिलेलं आहे, समजा आपण म्हणूयात की डिवायडेड बाय, सांगा एखादा आवडतीचा नंबर सांगा, बोला नंबर सांगा. 14, 1434, सांग 54. ओके, समजा किती घेतला आपण 54. आता पहा एक्झॅक्टली कितीने भाग जाईल माहिती का तुम्हाला? एक्झॅक्टली माहिती का तुम्हाला? नाही, अप्रॉक्सिमेट काढायचा प्रयत्न करता. कसं काढणार पहा तुम्ही, काय दिलं त्यांनी, 1434 डिवायडेड बाय 54 डिवायडेड बाय 50. आता डायरेक्टली माहिती का तुम्हाला कितीने जाईल? तुम्हाला काय करायला लागेल, 54चा टेबल बनवा,
54 2 जा करून पहा, 54 3 जा किंवा 54 4 जा करून पहा. तुम्ही असं करणार ना, रॅन्डम ट्राय. मग ह्याच्यात नक्की ट्राय जर करायचं तर नक्की कोणता करायचा ते ओळखायचं कसं. इथे किती दिला युनिट 10th प्लेस तुमचा 5 आहे. काय तुमचा वरती पहा किती आहे बरं 14. वरती काय आहे 5 14 कितीच्या आसपास आहे. असं करा, समजा ह्याला असं इमॅजिन करा. बोला 5 3 जा 15 14च्या पुढे जाते. मग 3 ने करून चालेल का. मग कितीने करणार 2 जा म्हणजे करा बरं 54 इंटू 2 ओव्हरऑल घ्यायचं डायरेक्ट. 54 इंटू 2 किती आलं बरं 108. आणि आता 3 ने करून पहा समजा केलं. बोला 12 15 आणि 162 व्हॅल्यू पुढे जाते. म्हणजे इथे 2 ने आपल्याला कळलं की इथे 2 ने करायला लागेल, 3 ने केलं तर जास्त जाईल. म्हणजे आपण 2 ने मल्टिप्लाय करणार 54 ला. इथे जे आपल्याला 3 रॅन्डमनेस करायचे होते त्यापेक्षा आपण एकच रॅन्डम केलं 54 इंटू 2. कळलंय. आसपास काय येऊ शकतं हे पाहायचं, त्याच्यानुसार सॉल्व्हिंग करायचं. असं केलं तर तुमची स्पीड त्या ठिकाणी वाढेल. स्पीड काय होईल तुमची काय होईल स्पीड तुमची वाढेल. हा झाला पाहिजे दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा फॉर एक्झाम्पल पहा, जर का असं आहे तुमचं मल्टिप्लिकेशन करायचं तुम्हाला 1.73 इंटू 82 इंटू 82 चा टेबल येतो का 173 चा टेबल येतो का नाही येतोय का पहा. मग काय करतो 1.73 तुम्ही जर कॅल्क्युलेशनला गेलात पहा 1.73 इंटू 82 खूप वेळ लागेल बरोबर. साधं सोपं सरळ करूयात आपण ह्याला. अजून पहा 82 ला कसं लिहू शकता तुम्ही 80 + 2 लिहू शकता का 80 + 2 लिहू शकता. आता मल्टिप्लिकेशन जमेल का 173 इंटू 80 पहा हा 0 आहे तसं 3 8 जा 24 7 8 जा 56 57 58 बोला 8 1 8 8 आणि 5 13 किती आले 13 प्लस हे 2 ने करता येईल तुम्हाला किती आलं 6 4 3. समजले काय केलंय कळलंय का. दोघांची ऍडिशन करा पॉइंट द्या आन्सर तुमचं येऊन जाईल. इथे कॅल्क्युलेशन करत बसला सेपरेट करा मग ऍड करा वेळ जाईल. असं करा आडवं, कारण तुम्हाला जे प्रॉब्लेम दिलेले असतात ते हॉरिझॉन्टल दिलेले असतात. ते व्हर्टिकल देतात का तुम्ही लिहिताना सुद्धा कसं लिहिता हॉरिझॉन्टल लिहिता. त्यामुळे कॅल्क्युलेशन सुद्धा आपले कसे आले पाहिजे हॉरिझॉन्टल वे मध्ये. हॉरिझॉन्टल जर तुम्ही कॅल्क्युलेशन करायला शिकलात तुमची स्पीड वाढेल. हे काय एका दिवसात येणार नाही. आज पहिलं लेक्चर आपलं. हळूहळू आपण कॅल्क्युलेशन असं करत 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 गेलो की आपल्याला ते येऊन जाणार आहे. कळतंय कळतंय का नक्की समजतंय ठीक आहे. तर पहा ह्याची ऍडिशन तर जमेल ना तुम्हाला. ऍडिशन करून खाली मग 2 नंतर पॉइंट द्यायचं संपलं. केवढं सोपं आहे केवढं सोपं आहे. समजलंय का नक्की. ही कोणती प्रॉपर्टी होती तुमची ऍडिशनची प्रॉपर्टी क्युम्युलेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो याला आपण. मॅथ्स मध्ये तुम्ही लय आधी शिकला होता ज्यावेळेस तुम्ही शाळेत होता ठीक आहे, पण तुम्ही ते विसरलाय ठीक आहे. आता पहा नेक्स्ट समजा स्क्वेअर काढायचं तुम्हाला. काय करायचं तुम्हाला स्क्वेअर करायचं. काय करायचं तुम्हाला स्क्वेअर करायचं. आता स्क्वेअर करताना काय करायचं फॉर एक्झाम्पल सांगा रॅन्डम नंबर सांगा 1 ते 100 मध्ये. 1 ते 100च्या पुढे जर तुम्ही जाणार नाहीच बोला 24. समजा 24 चा स्क्वेअर काढायचा आहे. काय करायचं 24 चा स्क्वेअर काढायचं. कसं काढणार पहा युनिट प्लेसला 4 आहे 4 चा स्क्वेअर 1 कॅरी 6 खाली. आता मल्टिप्लाय करा 4 2 जा 8 च्या दुप्पट 4 2 जा 8 8 च्या दुप्पट 16. अरे दुप्पट ना ठीक आहे. किती झाले 16 आणि वरचा एक किती झाला 17. 1 कॅरी 7 लिहिला. 2 चा स्क्वेअर +1 24 इंटू 24 मग ते करा मग ऍड करा. गरज आहे का नाही. केवढं सोपं आहे केवढं सोपं आहे एवढं सोपं आहे ठीक आहे. परत पहा 91 चा समजा स्क्वेअर करायचा. कितीचा करायचा आहे युनिट प्लेसचा स्क्वेअर बोला 1 चा स्क्वेअर 9 1 जा आणि त्याच्या दुप्पट 1 कॅरी 8 9 चा स्क्वेअर 81 +1. सर समजा मला 9 चा स्क्वेअर काढायचा आहे. 1 ते 10 तरी स्क्वेअर पार्टच पाहिजे. 1 ते 10 स्क्वेअर तुमचे पार्ट असायला हवेत. 2 चा स्क्वेअर माहित पाहिजे 3 चा स्क्वेअर माहित पाहिजे. किमान 10 पर्यंत तरी असावेत 12 पर्यंत असावेत. 121 12 कधी
144, 169 वगैरे वगैरे. ठीक आहे, 196 वगैरे वगैरे. ठीक आहे, काय डाऊट? कसं करायचं कळलंय? कसं करायचं कळलंय का? स्क्वेअरचं टेक्निक कळलंय? सर अजून एक येतं आम्हाला, स्क्वेअर रूट येतं. मग स्क्वेअर रूटला काय करायचं हे लिहून घ्यायचं. तुम्हाला स्लाइड ठेवतोय, वाटलंच तर लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट पहा पुढे. समजा तुम्हाला स्क्वेअर रूट विचारले. काय विचारले तुम्हाला? स्क्वेअर रूट. काय विचारले तुम्हाला? स्क्वेअर रूट. फॉर एक्झाम्पल पहा, 8281 चा स्क्वेअर रूट. कशाचं स्क्वेअर रूट विचारले? 8281 चा स्क्वेअर रूट विचारलेलं आहे. आता कसं काढणार पहा. 1 कोणाच्या शेवटी येतो पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 चा स्क्वेअर, 2 चा, 3 चा, 9, 4 चा, 64, 81. काय डाऊट? हे तर माहिती असेल तुम्हाला. आणि 10 चा किती? बरोबर. आता पहा, 1 कोणाच्या शेवटी आलाय? 1 च्या. आणि म्हणजे एक तर कळलं आपल्याला की युनिट प्लेसला एक तर 1 असेल किंवा काय असणार, 1 असेल किंवा नाही नसेल. याच्यात काय डाऊट आहे? याच्यात काय डाऊट आहे? आता पहा, समजा मला 85 चा स्क्वेअर काढायचा. कितीचा काढायचा मला? डायरेक्टली त्याच्या जवळ आहे म्हणून डायरेक्ट मी 85 म्हणतोय. ओके, पहा 5 चा स्क्वेअर आणि 8 च्या पुढे नंबर कोणता येतो? 8 9 जा 72. 85 चा स्क्वेअर किती? एवढा एवढा. ओके, 7225. समजा 90 चा स्क्वेअर काढायचा. कितीचा काढायचा आहे? बोला. 20. 9 चा स्क्वेअर. दिलेला नंबर ह्याच्यापेक्षा मोठा आहे का? आहे. ह्याच्यापेक्षा मोठा 100% आहे. बरोबर. ठीक आहे, आता पहा, म्हणजे एक तर कळलं आपल्याला. किती आहे? 8281. हे किती आले? 8100. आता पहा, हे तर कळणार आहे आपल्याला की याच्या काय हा नंबर पुढे आहे. म्हणजे नंबर याच्या पुढे असणार आणि युनिट प्लेसला 1 किंवा 9 असेल. 1 किंवा 9 असणार. पहा, मग आपण काय करूयात, 90 च्या पुढे एवढं तर आपल्याला कळून गेलं. 95 चा पहा, 95 चा स्क्वेअर काढू. समजा आपण 5 चा स्क्वेअर 25. 9 into 10 90. किती झाले? याच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे? कमी आहे. बरोबर. म्हणजे आपला ह्याचं जे स्क्वेअर रूट आहे, याचं जे स्क्वेअर रूट आहे ते 90 पेक्षा जास्त आहे. 90 पेक्षा आणि 95 पेक्षा कमी आहे. आणि त्याच्या युनिट प्लेसला कोण येतो? 1 किंवा. मग 90 to 95 मध्ये असा कोणता नंबर ज्याच्या युनिट प्लेसला 1 येतो? कोण येतो? फक्त 91. म्हणजे याचं स्क्वेअर रूट किती आलं? समजलंय? अहो कळलंय का? कळलंय का? स्क्वेअर रूट करताना मात्र काय करायचं पहा, हा एकाचं काढायचं, 2 जोडायचे, मग हा लिहायचा. ठीक आहे, परफेक्ट स्क्वेअरनी पण तुम्ही त्या ठिकाणी अजून एक मेथड या ठिकाणी 1 चा घ्या. 1 कुठे येतो? 1 आणि 9 ला येतो. 2 नंबर सोडले. 82 च्या आधीचा स्क्वेअर 9. 82 च्या आसपास कोणाचा स्क्वेअर येतो? 81. म्हणजे इथे किती आला? नाही. असं पण तुम्ही करू शकता. रॅन्डमनेस नाहीये सर, जादू केली का? नाही, प्रॉपर्टी आहे. सरळ सरळ प्रॉपर्टी शिकवते तुम्हाला. ओके, कोणतीही जादू नाही. ठीक आहे, ओके. काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट ह्याच्यामध्ये? ठीक आहे, चालतंय. याच्यात काय डाऊट इथपर्यंत? जायचंय पुढे. आता आपण काय करूयात? आता आपण प्रश्नांकडे जाऊयात. घ्या चला आजची आपली. ठीक आहे, पहिला प्रश्न पहा. मग काय दिलंय त्यांनी? बोला. Calculate the edge length of the BCC unit cell if radius of metal is 227 पिकोमीटर. ओके, काय दिलंय पहा त्यांनी. आपल्याला काय काढायची आहे? काय काढायची आपल्याला? एज लेंथ. एज लेंथ कशाने दाखवतो बरं आपण? ए ने दाखवतात. एज लेंथ कशाने दाखवली जाते? ए ने. एज लेंथ कशाने दाखवतात? काढायची काय? रेडियस. रेडियस म्हणजे काय? आर. कशामध्ये दिली आहे तुमची? पिकोमीटर. आणि कोणता आहे तुमचा? काय तुमचा? बीसीसी युनिट सेल. काय तुमचा? आता जर आपल्याला एज लेंथ दिली आणि रेडियस काढायला लावली, काय दिली आपल्याला? एज लेंथ दिली आणि रेडियस, किंवा रेडियस दिली एज लेंथ काढायला लावली, त्या ठिकाणी आपल्याकडे रिलेशन आहे. काय आपल्याकडे? रिलेशन. काय आपल्याकडे? रिलेशन आहे. काय आपल्याकडे? रिलेशन. कोणाचं कोणाचं पहा. मग सगळ्यात पहिल्यांदा फॉर एससीसी. कोणासाठी? एससीटी. फॉर
SCC म्हणजे सिंपल क्लोज साठी जर असेल, सिंपल क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर साठी, त्यासाठी रिलेशन आपलं A इज इक्वल टू 2R. ए ची व्हॅल्यू किती असते? फॉर बीसीसी √3 इंटू A इज इक्वल टू 4R. सर आम्हाला सीईटी मध्ये लॉगबुक देतात का? सीईटी मध्ये लॉगबुक दिली जात. मग सर √3चं करायचं काय? √3 ची व्हॅल्यू असते √3 इज इक्वल टू 1.73. √3 म्हणजे किती असते? 1.73. या व्हॅल्यू तुमच्या पाठ पाहिजे. ठीक आहे. √3 इक्वल टू 1.73. √3 इक्वल टू 1.73. नेक्स्ट पहा कोणासाठी आता? फॉर एफसीसी एज लेंथ आणि रेडियस मधलं रिलेशन असतं √2 इंटू A इक्वल टू 4R. √2 इंटू A इक्वल टू 4R. आणि इथे √2 जो असतो त्या √2 ची व्हॅल्यू असते तुमची 1.41. किती असते व्हॅल्यू? किती असते? 1. काय डाऊट? समजलंय का? नक्की व्हॅल्यू किती असते? 1.41. कोणाची व्हॅल्यू आहे ही? √2 ची. कळाले? रिलेशन कळलेत का? मग आपल्याला कोणासाठी विचारलं होतं त्यांनी? कोणासाठी विचारलं होतं आपल्याला? बीसीसी साठी. कोणासाठी विचारले आपल्याला? बीसीसी साठी. मग पहा बीसीसी साठी रिलेशन काय? बोला आता इथे सॉल्व्ह करूयात लगेच आपण. बोला बीसीसी साठी रिलेशन काय? √3A इक्वल टू 4R. काढायची काय आपल्याला? रेडियस. R काढायचं. 4 ला इकडे मल्टिप्लाय, इकडे आला तर 4 डिवाइड. म्हणजे पहा √3 इंटू A डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू R. √3 ची व्हॅल्यू किती असते? 1.73 इंटू A ची व्हॅल्यू दिली किती? 227 पिकोमीटर डिवाइड बाय 4 इक्वल टू R. जमेल का सोडवायला? जमेल का सोडवायला? सोडवा बरं पटकन. R ची व्हॅल्यू मला सांगा किती आली. पटकन सॉल्व्ह करायचे. R ची व्हॅल्यू मला सांगायची आहे. सांगा R ची व्हॅल्यू किती आली? बोला लवकर. 1 मिनिटाचा टाइमर आहे आपल्याकडे. पहिला दिवस आपला सोडवायला थोडासा वेळ लागेल, नंतर स्पीड तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. टेन्शन घ्यायचं नाही. सध्या आपलं आन्सर येणं महत्वाचं आहे. ओके. कमी वेळात येणं महत्वाचं आहे, पण ते नंतर आहे. सुरुवातीला आन्सर तर सुटू द्या. वेळेचं नियोजन आपण करणार आहे हळूहळू. ठीक आहे. घ्या. 1.73 इंटू 227 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 4 करायचं. बोला किती आले? पूर्ण सांग. आलं का? संपला. पहा 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 पहा. आलं का? काय केलं आधी? डिव्हिजन केलं का मल्टिप्लाय केलं? मल्टिप्लाय केलं. मग डिव्हिजन केलं. बोला मल्टिप्लिकेशन किती आली? बोला मल्टिप्लिकेशन किती आली? अहो सर मॅडम मल्टिप्लिकेशन किती आली तुमची? आलीच नाही का पूर्ण? पूर्ण आली का नाही? चुकली. नाही किती आली सांग? 3.367 ही मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय डिव्हिजन केलं 4 ने. 4 ने डिवाइड करा. बोला किती येत आहे? 0. आन्सर आहे का 0 पॉइंट मध्ये? नाही, चुकतंय काहीतरी. मग हे तर सांगा आधी. विचारलं ते सांगा. सांगा लवकर का सॉल्व्ह करू? हा हा पहा लक्ष द्या. बोला काय आलं होतं आपलं? R इज इक्वल टू 1.73 इंटू 227 डिवायडेड बाय 4. पहा मी काय करतो याला 173 इंटू 227 इंटू 10⁻² - 2 करतो याला. ठीक आहे. 10⁻² - 2 डिवायडेड बाय
4. आता पहा 1.173 जो आहे त्याला मल्टिप्लाय करा डायरेक्टली 227. हे सोपं जाईल आपल्याला. ओके 7 3 जा 21, 6 7 8 6 बोला 7 7 जा 49, 7 2 जा 14 प्लस 4 14 प्लस 4 18 49 1 15 बरोबर. बोला 7 2 2 बोला किती आलं 1 7 16 आणि 6 बोला 22 7 8 9 3 किती आलं 39271 डिवायडेड बाय 4 इंटू 10 रेस टू -2 इंटू 10 रेस टू -2. काय डाऊट कसं काढले कळलंय का नक्की का. ठीक आहे पुढे पहा नेक्स्ट डिवाइड बाय 4 करा. 4 1 जा 4 4 किती जा 4 9 जा 36 किती उरले 3 2 4 8 जा 32 4 1 जा 4 3 1 4 बोला 4 4 4 7 जा किती 28 बरोबर. 29 30 31 3.37 जा आणि 2 जा 5 एवढं आलं बरोबर. ठीक आहे किती आलं पहा 9817.75 मल्टिप्लाइड बाय 10 रेस टू -2 मल्टिप्लाय बाय 10 रेस टू -2. काय डाऊट कशामध्ये आले तुमचं आन्सर पिकोमीटर मध्ये. कशामध्ये आलं तुमचं पिकोमीटर मध्ये आलं. चुकतंय का तरी पण चुकतंय थांबा की. सेंटीमीटरचं जर पिकोमीटर करायचं सेंटीमीटरचं पिकोमीटर जर करायचं मल्टिप्लाय बाय करतो आपण 10 रेस टू -10 कितीने करतो पहा. समजा पिकोमीटर आहे त्याचं मीटर करायचं पिकोमीटर टू 10 रेस टू -12 मीटर कितीने करतो मल्टिप्लाय -12 ने. आणि समजा पिकोमीटरचं सेंटीमीटर करायचं तर मल्टिप्लाय करतो आपण 10 रेस टू -10 ने कितीने करतो तरी सुद्धा नाही आन्सर काहीतरी चुकतंय. ठीक आहे कॅल्क्युलेशन काहीतरी गडबड झाली आपल्याकडून. ठीक आहे करून पाहूयात काय हरकत नाही. पहा 9817 दोन्ही पॉईंट मागे दिला पहा 75 इंटू 10 रेस टू -10 अजून दोन्ही लिहिला 0.9817 इंटू 10 रेस टू -8 सेंटीमीटर. आहे का असं काय ऑप्शन नाहीये. ठीक आहे म्हणजे आपलं चुकलेलं आहे. पुन्हा एकदा सॉल्व्ह करा बरं व्यवस्थित. 1 पॉइंट मध्ये आन्सर नियरेस्ट 0.9 आलं ना आपलं. ओके 0.9 कितीच्या आसपास आहे तुमच्या 1च्या आसपास आहे का. 0.9 म्हणजेच काय 1 आला ना तुमचा. ठीक आहे द्या इथं चालेल. ठीक आहे कळलंय कळलंय का हे ठेवायचंय का. ठीक आहे ठेवूया जायचं पुढे. ठीक आहे झालं पहिला प्रश्न. सेकंड क्वेश्चन. ठीक आहे हे कळलंय. रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. लिहायचंय का हे लिहायचं असेल रिलेशन तर लिहून घ्या पटकन लिहिलंय हुशार आहे तुम्ही. नेक्स्ट पहा पुढे काय दिलंय कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ मेटल. काय काढायचे तुम्हाला डेन्सिटी काढायची. काय काढायचं तुम्हाला डेन्सिटी दिले. मोलार मास किती त्याचं 210 ग्राम पर मोल. दॅट फॉर्मचं सिंपल क्युबिक. काय तयार करतोय सिंपल क्युबिक म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स किती झाले म्हणजे झेड ची व्हॅल्यू किती आली आपली 1. डेन्सिटी काढायची आपल्याला. काय काढायची डेन्सिटी. काय काढायची आपल्याला डेन्सिटी आपल्याला काढायची आहे. आता पहा डेन्सिटी काढायची. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय डेन्सिटी इक्वल टू झेडएम अपॉन ए क्यूब एन ए. काढायला काय सांगितलं त्यांनी डेन्सिटीज काढायची. ओके रो इज इक्वल टू झेड ची व्हॅल्यू किती आली आपली 1. का आली 1 कारण काय तुमचा सिंपल क्युबिक 1 इंटू किती ए क्यूब एन ए ची व्हॅल्यू दिली किती 21.5. जमेल का म्हणजे किती आलं तुमचं 210 डिवायडेड बाय 21.5. काढा रो इज इक्वल टू. आता पहा 210 डिवायडेड बाय हा किती आहे 21.5. त्याला अप्रॉक्सिमेट म्हणू का 22. चालेल का या मग सोडवा बरं सोडवा पटकन. हा काय 21 घेतलं तर ठीक आहे येईल ना आन्सर तुमचं किती येत आहे 9.77 येत आहे. हा ठीक आहे काढा ना. बोला कितीच्या आसपास येईल. आता पहा इथं काय तुमचा 2 आहे. काय तुमचा
2 आणि वरती काय 22, वरती काय तुमचा 22 आहे. मग 2 मध्ये 22 च्या आसपास जायचे. 2 मध्ये 21, खाली काय तुमचा 2 आहे आणि वरती किती आहे तुमचा 21. 21 ला 2 ने डिवाइड करा तर कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 10 ने. समजा असं असेल पहा 2 डिवाइड बाय 21 कितीने करणार तुम्ही 2 10 जा कितीने केलं 10. म्हणजे 10 च्या जवळपास तुमचं कुठेतरी आन्सर असणार आहे. ओके, कोणत्या 10 च्या जवळपास लक्ष समजले नक्की का कळलंय का सर तुम्ही हे सांगताय पण हे उत्तर बरोबर आहे का ठीक आहे ना शुअर करू आपण एक शुअर करून पाहूयात सरांची मेथड चुकीची आहे का बरोबर आहे असं नको व्हायला सर काहीतरी वेगळंच सांगू राहिले आहे का नाही पहा कितीने गेले आपण 2 110 डिवायडेड बाय 21.5 2 110 डिवाइड बाय नाही तिथे नाही कॅन्सल किती आले 9.7 किती आले 9.7 चेक करून पहा 9.7 आहे का परत एकदा सांगतोय आपण सीईटी सोडवतोय आपण बोर्ड सोडवत नाहीये त्यामुळे आन्सर अॅक्युरेसीने काढलंच पाहिजे असं काही नाही तेवढा वेळ नाहीये तुमच्याकडे अॅक्युरेटली काढायला जर अॅक्युरेटली काढायचं असेल त्यांनी ऑप्शन दिलेच नसते ठीक आहे ऑप्शन कायसाठी दिलेत की तुम्हाला अंदाज यावा पटकन कशाचं जवळ त्यासाठी कळतंय म्हणजे आन्सर काय आलं आपलं 9.77 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब ग्राम पर सेंटीमीटर क्यूब पॅटर्न लक्षात घ्या एक्झामचं नक्की काय आहे बोर्ड्स नाहीये सर ही मेथड बोर्ड्स मध्ये करू का नको करू ठीक आहे करू नको म्हणजे सॉल्विंगला करा फायनल आन्सर तुमचं बरोबर यायला पाहिजे म्हणजे पॉईंट नंतरचा डिजिट तरी निदान आला पाहिजे हा 7 समजा 9.7 आहे ना ठीक आहे 9 पॉईंट समजा तुमचं 6.9 आले हे 7 1 आहे एवढं चालून जातं इट्स ओके समजा असं असेल पण 9.2 आन्सर 9.7 आहे तेव्हा तुला जागा रे ठीक आहे असं चालत नाही ओके एवढी पण नाही अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचं सगळं ठीक आहे ओके नाहीतर अप्रॉक्सिमेटची सवय लागली पार काही सोडवते असं करायचं नाही ठीक आहे काय डाऊट प्रश्न समजलाय कधी विचारलाय तुमचा 23/14 मे सेकंड शिफ्टचा प्रश्न आहे तुमचा ठीक आहे पहा नेक्स्ट काय दिले तुम्हाला मार्च 23 फर्स्ट शिफ्ट ओके 14 मे कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम काय काढायचं तुम्हाला आता व्हॉल्यूम हा जमेल का तुम्हाला जमेल का जसं डेन्सिटीचं काढलं तसंच काय काढायचंय व्हॉल्यूम काढायचं जमेल का लावू का टायमर लावू का करा चला 1 मिनिट सोडवा पटकन सॉल्व करायचे बसायचं नाही फक्त बघून सॉल्व करा पेपरला तुम्हाला सॉल्व करायचे ठीक आहे झालंय का कोणाचं बोला पटकन लास्ट 15 सेकंड्स झाले का बोल ऑप्शन फर्स्ट ऑप्शन आले ठीक आहे चालते चेक करूया पहा पुन्हा एकदा स्टार्ट करूया हा ऑप्शन नंबर डी 2 पॉइंट समथिंग येते ऑप्शन नंबर डी म्हणणं आहे का तुझा ठीक आहे चालतंय ऑप्शन डी ठीक आहे रिझर्वला ठेवूयात बघूयात आपण पहा काय काय काढायचं तुम्हाला व्हॉल्यूम काय काय दिले तुम्हाला मोलार मास दिले एम तुमचा गिवन आहे ठीक आहे बीसीसी तुमचा फॉर्म करतोय म्हणजे झेड ची व्हॅल्यू तुमची 2 असणार आहे ओके आणि रो इंटू एने दिलेलं आहे पहा डेन्सिटी इक्वल टू झेड एम अपॉन ए क्यूब एने काढायचं काय तुम्हाला व्हॉल्यूम म्हणजे ए क्यूब काढायचं तुम्हाला ओके व्हॉल्यूम आपण क्यूब मध्ये लिहितो ए क्यूब इज इक्वल टू झेड एम अपॉन रो इकडे येईल तुमचा रो इंटू एने बोला झेड ची व्हॅल्यू किती आहे तुमच्या 2 आणि एम ची व्हॅल्यू किती आहे तुमच्या 56 डिवायडेड बाय यांचं मल्टिप्लिकेशन दिलं किती 4.8 इंटू 10 रेस टू 24 10 रेस टू 24 ठीक आहे
पहा आता 2 into 56 बोला 10 112 डिवाइड बाय 4.8 इंटू 10 रेस टू पहा 24 आहे, वरती गेला तर 10 रेस टू मायनस 24 10 रेस टू मायनस 24 होईल. ठीक आहे, काय तुमचा 10 रेस टू मायनस बाबा घाबरलो ना 10 रेस टू मायनस 24 होईल. बोला पुढे. आता पहा 4 आणि वरती काय तुमचा 11 4 3 चा किती असतं 12 म्हणजे 3 ने केलं तर जास्त होईल आणि 2 ने केलं तर कमी होईल. ठीक आहे 2 ने करूयात. पहा आता आपण काय करूयात याला एक पॉईंट ने पुढे नेलं समजा 10 रेस टू मायनस 1 वरती गेला 10 रेस टू प्लस 1 10 रेस टू प्लस 1 पहा म्हणजे किती आलं 112 डिवायडेड बाय 48 इंटू 10 रेस टू मायनस 24 इंटू हा किती गेला 10 रेस टू बोला 48 डिवायडेड बाय 112 पहा 2 ने केलं समजा बोला 48 2 जा 48 2 जा 96 किती उरले 12 4 16.0 बोला किती जा 4 जा करा बरं किती येते जास्त येते 4 जा केलं तर 40 ने 4 ला गेलं तर 160 बरोबर. हे किती येईल तुमचं म्हणजे 2.3 च्या आसपास पहा 2.33 आले का कळतंय का. आणि हे पहा इथे गेलं तुम्ही 10 रेस टू किती येणार हे -23 -24 प्लस 1 -23 2.3 च्या आसपास दॅट इज 2.33 इंटू 10 रेस टू -20. अहो केवढं सोपं आहे एवढं सोपं आहे केवढं सोपं आहे एवढं सोपं आहे समजलंय का. ओके जादू आहे का काय हा टोपीतून कबूतर काढले असं काय आहे का नाहीये. ठीक आहे आपण पुन्हा एकदा शुअर सुद्धा केलेलं आहे कॅल्क्युलेटर वरती करा हेच आन्सर तुमचं घेऊन जाईल. ठीक आहे आलंय लक्षात. ओके नेक्स्ट पुढे पहा. इन अन आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड atoms ऑफ एलिमेंट Y अरे वा फॉर्म्स HCP स्ट्रक्चर कोणतं स्ट्रक्चर तयार होतं तुमचं HCP. द atoms ऑफ एलिमेंट X occupies 1/3 ऑफ टेट्राहेड्रल voids. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड. कंपाऊंडचा काय विचारलं आपल्याला फॉर्म्युला विचारलं. आता पहा व्यवस्थित पहा एखाद्या कंपाऊंड मध्ये जर n नंबर ऑफ atoms असतील किती असतील in a compound if number of particles is equal to n number of particle किती असेल समजा then बोला octahedral voids किती असतात octahedral voids सुद्धा n असतात आणि टेट्राहेड्रल voids इज इक्वल टू किती असतात तुमचे जर n नंबर ऑफ पार्टिकल असेल तर तेवढाच ऑक्टाहेड्रल वॉइड आणि तेवढाच काय असतं त्याच्या दुप्पट काय असतात तुमच्या टेट्राहेड्रल वॉइड्स असतात. ठीक आहे आता पहा चेक करा नंबर ऑफ पार्टिकल पहा कंपाऊंड काय तुमचा आयोनिक क्रिस्टल आहे. काय कंपाऊंड तुमचा आयोनिक क्रिस्टल आहे. ओके द ॲटम एक्स ऑक्युपाय एलिमेंट वाय कोणता एलिमेंट तुमचा ॲटम्स ऑफ एलिमेंट वाय कोणाचे ॲटम्स कोणाचे आहेत वायचे आहेत. ॲटम्स कोणाचे आहेत म्हणजे नंबर ऑफ ॲटम्सच्या एन च्या ऐवजी काय येणार तुमचा आता वाय येणार. काय येणार तुमचा वाय येणार. मग पहा इफ इथे पहा नंबर ऑफ ॲटम्स किती आहे बरं नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू किती वाय आणि ह्या वाय पैकी एक्स ने काय ऑक्युपाय केले 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. याच्यामध्ये टेट्राहेड्रल वॉइड्स किती असणार देअरफॉर पहा ऑक्टाहेड्रल वॉइड इक्वल टू किती असणार वायच असणार. किती असणार आणि टेट्राहेड्रल किती असतील 2y. का बरं n पार्टिकल असतील किंवा n ॲटम असतील ऑक्टाहेड्रल n टेट्राहेड्रल 2n सेम ऑक्टाहेड्रल y नंबर ऑफ ॲटम्स किंवा पार्टिकल किती आहेत y कोणाचे आहेत वायचे आहेत ना सगळे. ऑक्टाहेड्रल किती वाय आणि टेट्राहेड्रल किती 2. याच्यात काय डाऊट. आता ह्याच्यातले जे टेट्राहेड्रल वॉइड्स आहेत ते एक्स ने ऑक्युपाय केलेत किती 1/3. किती ऑक्युपाय केलेत 1/3. किती ऑक्युपाय केलेत 1/3. फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये भाकरी केली तुमच्या भावांमध्ये आणि तुमच्यामध्ये ठीक आहे आणि तुमच्या भावाने 1/2 भाकरी खाल्ली. किती खाल्ली म्हणजे किती खाल्ली अर्धी खाल्ली. किती खाल्ली
सेम वे पहा, सेम वे मध्ये इकडे लक्ष द्या. आता एक्स ने किती ऑक्युपाय केल्यात? 1/3 कोणत्या? टेट्राहेड्रल. 1/3 टेट्राहेड्रल. आणि टेट्राहेड्रल किती आहेत बरं? म्हणजे पहा एक्स इक्वल टू 1/3 इंटू 2y. हा y मल्टिप्लाय इकडे आणला तर डिवाइड. म्हणजे काय आलं पहा इथे, x अपॉन y इक्वल टू किती आलं? किती आलं? म्हणजे फॉर्म्युला पहा, x चे किती आणि y चे किती? फॉर्म्युला काय आला? x2y3. हाय का असं? केवढं सोपं आहे, केवढं सोपं आहे, एवढं सोपं. कसं काढले कळले? x ला y इकडे आला डिवाइड. ऑक्टाहेड्रल सांगितलं असतं तर काय नाही, y घेतला असता, y ला शिफ्ट केला असतं, 1/3 आला असतं, फॉर्म्युला तुमचा चेंज झाला असता. समजतंय? कसं सोडवले कळलंय? एवढंसं करायला तुम्हाला 45 सेकंडची गरज आहे का? आता एक्सप्लेन करतोय म्हणून वेळ लागते, पण एवढी गरज पडत नाही. समजतंय? जायचंय का पुढे? नेक्स्ट पाचवा प्रश्न. What is the total number of crystal system associated with 14 Bravais lattice? 7. किती असतात? 7. पाहिजे का 45 सेकंड्स? पाहिजे का 45 सेकंड्स? ओके. टोटल क्रिस्टल स्ट्रक्चर किती असतात? टोटल क्रिस्टल स्ट्रक्चर्स किती असतात? किती असतात? 14. सिस्टीम्स किती आहेत? सिस्टीम्स किती आहेत? 7 सिस्टीम्स आहेत. आता या 7 सिस्टीम मधले आपण कोणती स्टडी केली आहे? फक्त क्यूबिक. कोणती स्टडी केली आपण? क्यूबिक. क्यूबिक मध्ये किती टाईप? पहिला कोणता? नंतर नंबर ऑफ ऍटम्स, पॅकिंग एफिशियन्सी, बोला. म्हणा मम. काय डाऊट? सगळी माहिती एकाच पेज वरती येऊन गेली. फोटो काढून घ्या हवा तर. ठीक आहे. काय डाऊट? नक्की कळाले. नेक्स्ट पहा पुढे. Calculate the volume of unit cell if the element has molar mass 180. Forms FCC. कोणता फॉर्म होतो तुमचा? FCC. रो इंटू एन ची व्हॅल्यू दिली. जमेल का? मगाशी होता तसंच. किती वेळ देऊ? हा बोला. देऊ का? 1 मिनिटच देऊ का? स्टार्ट करा. FCC आहे बरं का? ऑप्शन नंबर, ऑप्शन ए. अरे वा, खतरनाक. किती वेळ लागला? 15 सेकंड. किती लागले? फक्त 15 सेकंड. बोला बाकीचे आले का? किती आलं? पहिलंच येते नक्की? 100%? ठीक आहे. आले का स्पीड? हळूहळू येते स्पीड. आधी फक्त काय आन्सर काढायचं. ठीक आहे. नेक्स्ट पहा आता कसं केलंय पहा. बोला. रो इज इक्वल टू झेडएम अपॉन ए क्यूब एन. काल झालं ना शिवलीला सारखं. झेडएम अपॉन ए क्यूब एन. द्यायची नाही. ठीक आहे. ओके. द्यायचं असं फॉर्म्युला द्यायचे. पाठवून जातात तेवढंच. पुढच्याला काय कळणार आहे फॉर्म्युला आहे का काय? त्याला वाईट वाटेल. तुम्हाला माहिती फॉर्म्युला आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस होईल तुमची. ठीक आहे. बोला. व्हॉल्यूम काढायचंय. ए क्यूब इक्वल टू रो इंटू एन. काही नाही. ए क्यूबला तिकडे नेलाय, इकडे डिव्हिजनला इकडे आला तर मल्टिप्लाय, हा इकडे मल्टिप्लाय, इकडे आला तर डिवाइड, इकडे आला तर डिवाइड. ठीक आहे. ए क्यूब इक्वल टू बोला झेड ची व्हॅल्यू FCC आहे म्हणून झेड ची व्हॅल्यू हो इंटू मास किती दिलंय डिवायडेड बाय किती इंटू 10⁻². काय डाऊट? 10⁻21 वरती गेलं तर काय होईल? 10⁻⁻21. बोला. 0 ला 0 गेला. 4 1 जा 4, 4 3 जा 12, 3 1 जा 3, 6 म्हणजे 6 इंटू. केवढं सोपं आहे? केवढं सोपं आहे? गरज आहे का 45 सेकंडची? अहो आहे का गरज? नक्की नाही. चालते. काय आन्सर आला आपलं? 6 इंटू 10⁻². एवढं सोपं विचारलंय सीईटीला. जमेल का? तुमच्या वेळेस पण विचारतील. हो हो. तुमच्यावर त्यांना काय अन्याय करा. तुमचं त्यांचं काय शेजारी शेते वय. काय झाला? फाइंड द रेडियस ऑफ ऍटम. BCC रेडियस काढायचा. एज लेंथ दिली. जमेल का? सोडवा. 1 मिनिट.
एज लेंथ मधलं आणि रेडियस मधलं रिलेशन मागास. झालं का? ऑप्शन नंबर ए. बाकीचे आले का? 30 सेकंद लागले. किती लागले? फक्त 30 सेकंद. बाकीचे बोला पटकन. ए आले म्हणून लगेच ए काढू नका. तुमचं आले ते सांगा. ए आले नक्की? ठीक आहे, चालतंय, डन. पहा काय काढायचं आपल्याला? रेडियस. काय दिले आपल्याला? बीसीसी. बीसीसी मधलं आणि बीसीसी मध्ये एज लेंथ आणि रेडियस यांचं रिलेशन ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. काय बरं रिलेशन? √3 इंटू ए इक्वल टू. सर पाठ करू का? पाठ करायची गरज नाही. किती सोपं आहे पहा. तुम्ही जर एससीसी मध्ये गेला, तिघांचे दिले आपल्याला, एससीसी, बीसीसी आणि एफसीसी. याच्या बाहेर ते विचारणार. सिलेबसच एवढा आहे, कशाला बाहेरचं विचार. ठीक आहे, आता पहा हे तर लक्षात राहील. याच्यात काय पाठ करायची गरज आहे? ए इक्वल टू 2r. केवढं सोपं आहे. आता पहा तुझं बी येते. ठीक आहे, ठीक आहे ना, चालतंय ना, काढून हे रिलेशन पहा. इकडे काय बरं? 4r 4r. दोन्हीकडे सारखं आहे, काही फरक. इकडे पण ए आहे, इकडे पण ए आहे. पाठ करायची गरज आहे का? इकडे फक्त काय बीसीसी असेल तर रूट आणि एफसीसी असेल तर रूट. एवढाच फरक आहे. बीसीसी असेल तर काय करायचं? √3 इक्वल टू 4r. एफसीसी असेल तर √2a इक्वल टू 4r. संपलं. गरज आहे का? √3 इंटू ए इक्वल टू 4r. कशाला? पाठ करायची गरज नाही. ठीक आहे, पहा चेक करा. बोला काय दिलंय आपल्याला? एज लेंथ दिली आहे का? रेडियस विचारली, म्हणजे किती असणार? √3 इंटू एज लेंथ किती? 450 डिवायडेड बाय 4 इक्वल टू पिकोमीटर मध्ये दिले. आन्सर कशामध्ये दिले आपलं? पिकोमीटर मध्ये. चालते, काही हरकत नाही. 1.73 इंटू 450 डिवायडेड बाय 4. बोला काय केलं तुम्ही? मल्टिप्लाय केलं का? बोला किती आलं मल्टिप्लाय ने? 7 850.2 नंतर इथे ना डिवायडेड बाय 4 इक्वल टू आर. बोला आर इक्वल टू 4 ने डिवाइड करा. 4 1 पॉइंट कसं आहे? 194. ठीक आहे, 194 आलं. ह्याच्या आसपास आन्सर आपलं सेकंड वालं. दॅट इज आर करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज युअर करेक्ट आन्सर. 1.94. पुढचा पॉईंट काढायची गरज नाही, कारण सगळे वेगवेगळे ऑप्शन आहेत. पहा समजा असं असतं 194.85, 194.81. पुढचा पॉईंट जर सारखा असता तर आपण एकने अजून पुढे सोडवलं असतं, पण ते सोडवायची गरज नाही. सीईटी आहे, वेळ तुम्हाला वाचवायचा आहे. ओके, जेवढा वेळ वाचेल तेवढे बाकीच्या सम्सला तुम्ही जास्त वेळ देऊ शकता. ठीक आहे, जिथं खरंच डोकं लावायची गरज आहे तिथे. ठीक आहे, काय डाऊट? अहो काय डाऊट? जायचंय का पुढे? जायचंय पुढे? ठीक आहे, पहा नेक्स्ट. विच फ्रॉम फॉलोइंग मेटल हॅज HCP क्रिस्टल स्ट्रक्चर? कोणाचं HCP स्ट्रक्चर आहे त्यांनी विचारलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, थेरॉटिकल क्वेश्चन आहे तुमचा. ठीक आहे, ह्याचा आन्सर डायरेक्टली सांगतोय तुम्हाला. आन्सर त्याचं एजी आहे. काय त्याचा आन्सर? सॉरी, झिंक. आन्सर काय त्याचं? एजी नाही, झिंक आहे. नाही तर काय त्याचा आन्सर? झिंक. जो झिंक असतो तो तुमचा HCP स्ट्रक्चर तयार करतो. लिहून घ्यायचं हे. ठीक आहे, जो पोलोनियम असतो तो तुमचा SCC स्ट्रक्चर तयार करतो. आणि जे तुमचे हा आहेत तुमचे CU आणि AG हे तुमचे BCC स्ट्रक्चर तयार करतात. ठीक आहे, हा कोणता करतो? पोलोनियम SCC सिंपल क्यूबिक मध्ये. हे BCC आणि हा कोणता करतो? तुमचा झिंक, तुमचा HCC. लिहून घ्या, लिहून घ्या, हे लिहून घ्या. याला गरज आहे का 45 सेकंदाची? 2 सेकंदात उत्तर येतं थेरॉटिकल प्रश्नाचं. घ्या पटकन. जायचंय पुढे? अहो जायचंय का? नेक्स्ट, कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ मेटल इन BCC हॅव्हिंग एज लेंथ. जमेल का? एज लेंथ दिली आहे, रेडियस तुम्हाला काढायची. कोणामध्ये काढायची आहे? SCC. घ्या चला पटकन, 1 मिनिट.
मार्च 2023, 13 मे फर्स्ट शिफ्टचा क्वेश्चन आहे. ओके, सोडव ना. झालंय का? बोला, टाइम संपला. 15 सेकंद, 45 सेकंड आपल्याकडे. बोला पटकन. संपला. पहा, ऑप्शन नंबर ए आले. नक्की पहा, चेक करा. कोण दिलाय तुम्हाला? बीसीसी. बीसीसी मध्ये रिलेशन काय असतं? √3a = 4r. विचारले काय तुम्हाला? रेडियस विचारली. काय विचारली? रेडियस. 4 इकडे येईल. 1.73 × 287 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू r. पहा मग, r इक्वल टू, बोला, 4 ने डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं, आधी मल्टिप्लाय केलं तुम्ही. ठीक आहे, बोला काय केलं? मल्टिप्लिकेशन किती आलं तुमचं? ठीक आहे, पहा 280 ला 287 लाच कसं लिहू शकता तुम्ही? 280 + 7 इंटू किती आहे तुमचा? आता हे मला सोयीस्कर जातं मी लिहितो. सर असं लिहिलंच पाहिजे का? गरजेचं आहे. तुम्हाला समजा सरळ सरळ मल्टिप्लिकेशन तुमचं स्पीडने येते, करा बिंदास. काही आपल्याला प्रॉब्लेम नाही. आन्सर येण्याशी मतलब आपल्याला. 1.73 इंटू, आता हे जमेल का? हा 0 आहे तसाच. बोला, फायनल आन्सर येते? फायनल आन्सर आले का? किती आले फायनल आन्सर? बोला. 4935 डिवायडेड बाय 4. पॉईंट कुठं? इथं. ठीक आहे, ते करून पहा, डायरेक्टली तुमचं आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, पहा, बरोबर. 7 3 जा 2 आणि 1 म्हणजे युनिट प्लेसला 1 आलेला आहे. बरोबर आहे आपला आन्सर. ठीक आहे, चेक केलं तर. ठीक आहे, पहा नेक्स्ट. आता डिवाइड बाय 4 केलं, किती येते? r इक्वल टू 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8, कॅरी 1 3, 4 3 जा 123 च्या आसपास. कोणतं आहे? 124. ठीक आहे, आलंय का? सर नक्की येते का? चुकू शकतं. ठीक आहे ना, पाहू ना आपण. पहा किती केले आपण? 1.73 मल्टिप्लाइड बाय 287 डिवायडेड बाय 4, 124.14. ठीक आहे, आले. हा का? ठीक आहे, पहा 10वा. पहा आन्सर किती आला आपला? 2.8. कसं आले 2.8? पहा, डेन्सिटी फॉर्म्युला आपल्याला विचारलं काय? सरळ सरळ डेन्सिटी विचारली. ओके, कशामध्ये तुमचा तो? एफसीसी मध्ये आहे. कशामध्ये तुमचा? एफसीसी मध्ये आहे. पहा, रो इज इक्वल टू झेडएम अपॉन ए क्यूब याने व्हॅल्यू सगळ्या पुट केल्या. फायनली 108 डिवाइड बाय किती आले आपलं? 39. डिवाइड बाय 39 आले. ओके, अॅक्युरेट आन्सर काढायची गरज नाही, अप्रॉक्सिमेट काढला आपण. किती येते आपलं? 2.8च्या आसपास आपले आन्सर त्या ठिकाणी येत आहे. ठीक आहे, नेक्स्ट पहा, पुढचं घ्या. चला, 11 नंबर. किती आला आन्सर? आन्सर तुमचं बी आलंय का? नक्की? टायमर लावायची गरज नाही. अरे वा, या चला. कॅल्क्युलेट द एज लेंथ काय काढायची तुम्हाला? काय दिली तुम्हाला? रेडियस. कशामध्ये दिली आहे? सिंपल क्यूबिक. काय तुमचा? सिंपल क्यूबिक. केवढं सोपं आहे पहा. सिंपल क्यूबिक म्हणजे काय? ए इज इक्वल टू 2r. ए विचारलाय, 2 इंटू आर ची व्हॅल्यू किती? 167.3. सरळ सरळ मल्टिप्लाय. ए इक्वल टू, बोला, 6.433. डायरेक्टली आन्सर आलं 334.6. 334.6. फॉर्म्युला काय? रिलेशन काय आपलं एज लेंथचं? ए इज इक्वल्स टू ए इक्वल्स टू 2r. हे रिलेशन आपलं आहे. संपलंय. कळलंय का? किती प्रश्न झाले आपले? 11 क्वेश्चन झाले. नेक्स्ट पहा पुढे. 12वा प्रश्न. अरे वा. व्हॉट आर द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल अँड टेट्राहेड्रल वॉइड्स इन 0.3 मोल्स ऑफ सबस्टन्स?
रिस्पेक्टिव्हली इफ इट फॉर्म्स HCP स्ट्रक्चर. काय विचारले आपल्याला? ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल. पुन्हा एकदा रिलेशन सांगतोय पहा. जर इफ नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतील? n असतील, तर ऑक्टाहेड्रल वर्ड किती असतात? nच असतात. आणि टेट्राहेड्रल वर्ड किती असतात? टेट्राहेड्रल वर्ड्स किती असतात? म्हणजे एक तर कळलंय आपल्याला एक तर कळलेलं आहे, टेट्राहेड्रल वर्ड्सची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे? दुप्पट येणार आहे. काय येणार आहे ती? म्हणजे रिस्पेक्टिव्हली शब्द दिलाय ना, याचा अर्थ काय? ऑक्टाहेड्रलची सिरियल मध्ये काय दिलं? पहिल्यांदा ऑक्टाहेड्रल, नंतर टेट्रा. म्हणजे पहिली व्हॅल्यू तुमची ऑक्टाहेड्रलची आणि दुसरी व्हॅल्यू तुमची टेट्राहेड्रल. ऑप्शन मध्ये असं शोधा की ज्या ठिकाणी पहिली व्हॅल्यू छोटी आहे आणि दुसरी व्हॅल्यू मोठी आहे. पहा 1.8 3.6 आहे का? पहिली व्हॅल्यू छोटी, दुसरी व्हॅल्यू मोठी आहे. इथं हा आपला ऑप्शन असू शकतो. 3.6 1.8. थांब ना, बघ ना. इथे किती? 3.6. इथे किती? 1.8. पहिली जास्त, दुसरी कमी. टेट्राहेड्रलची व्हॅल्यू जास्त आलं पण हा तर ऑप्शन. 6.2 12.4 आहे का? हा पण आपला ऑप्शन असू शकतो. पहिली मोठी, दुसरी छोटी. दुसरी कशी पाहिजे ना आपल्याला? मोठी पाहिजे. हा पण गेला. म्हणजे आन्सरचे प्रोबॅबिलिटी 2 आहेत. पहिला एक तर ए येऊ शकतो आणि बी सी येऊ शकतो. सर सी मध्ये पहिला 6.22 आहे आणि दुसरा डायरेक्ट 12 आहे, डायरेक्ट दुप्पट आहे. पण ए पण काय दुप्पट आहे. 1.8 3.6 करून पहा. ओके, दुप्पटच्या जवळपास येतं. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला काढावं लागेल. काय करावं लागेल? काढावं. आता त्यांनी आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स n असतील तर रिलेशन आहे. नंबर ऑफ पार्टिकल जर माहिती असेल तर आपल्याकडे रिलेशन. आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल दिलेत का रे त्यांनी? मग काय दिलेत आपल्याला? मोल दिलेत. मोलवरनं पार्टिकल काढता येतील का? मोलवरनं पार्टिकल काढता येतील का तुम्हाला? कसे? पहा, समजा तुम्हाला मोल्स दिलेत. काय दिलेत तुम्हाला? मोल्स दिलेत. मोल्स वरनं कुठे जायचं तुम्हाला? पार्टिकल. मोल्स वरनं कुठे जायचंय? जर मोल्स वरनं पार्टिकल कडे जायचं असेल, मल्टिप्लाय करायचं 6.022 इंटू 10⁻23. काय करायचं तुम्हाला? आणि जर ऑपोजिट यायचं असेल तर डिवाइड करायचं एन ने म्हणजेच हा वेगळं नंबर. कळतंय? समजा पार्टिकल वरनं इकडे यायचंय. जर पार्टिकल वरनं या साईडला यायचंय, एक मिनिट. काय करायचं तुम्हाला? पार्टिकल वरनं मोल्सला यायचं तर काय करायचं तुम्हाला? डिवाइड बाय एन ए. आणि जायचं असल्यावर मल्टिप्लाय करायचं. इन द सेम वे जर तुम्हाला ग्राम वेट दिले, काय दिलंय तुम्हाला? ग्राम वेट दिले काय ग्राम मास दिले. समजा तुम्हाला ग्राम मास वरनं मोल्स काढायचे, काय करायचं तुम्हाला? काय करायचंय? दोन गोष्टी. एक तर तुम्ही मोल्स काढा किंवा मोल्स वरनं ग्राम काढा. जर मोल्स काढायचे असतील, काय काढायचे? डिवायडेड बाय मोलार मास. डिवायडेड बाय, आणि जर मोल्स दिलेत, ग्राम वेट काढायचं, काय करणार तुम्ही? मल्टिप्लाइड बाय मोलार मास. कळतंय का? नक्की का? ठीक आहे. नेक्स्ट पहा. समजा मोल्स दिलेत आणि त्यांनी सांगितलं की गॅसची व्हॅल्यू काढा, लिटर मध्ये काढा. व्हॉल्यूम दिले लिटर मध्ये. कशामध्ये काढायचं तुम्हाला? लिटर मध्ये, लिटर्स मध्ये. ठीक आहे. समजा मोल्स दिलेत, लिटर मध्ये काढायचं. परत एकदा पहा, मोल्स दिलेत, लिटर मध्ये काढायचे. मल्टिप्लाय बाय 22.4. कितीने मल्टिप्लाय करायचं? आणि समजा लिटर दिलेत, मोल काढायचं, डिवायडेड बाय 22.4. सिंपल चार्ट. कळतंय का? नक्की. सर इकडून इकडे जायचंय, आधी मोल्स कडे जाऊन मग तिकडे जायचंय, डायरेक्टली इकडे शिरायचं नाही.
कळतंय? अहो कळतंय का? नक्की का? सानिकाताई काय हा चांदणी चौक आहे? तुम्हाला बावधनला जायचंय, इकडं आपण म्हणूयात. लक्ष द्या, हा काय तुमचा फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात. थोडस जरा थांब का बाई, सगळं होईल. बोला. इकडे काय समजा तुमचं बावधन आहे, इकडे काय तुमचं समजा कोथरूड आहे, आणि इकडे काय तुमचं समजा हा मुळशी. काय इकडं मुळशी. हे काय तुमचा चांदणी. मला सांगा, बावधनवरनं कोथरूडला जायचं कुठून जायला लागेल? चालेल. डायरेक्टली इकडून इकडे जात येतं का? जंगलातून जायला लागेल. जाईल का तुमची गाडी? कुठून जायला लागेल? इकडून. असं बरोबर. आणि तुम्हाला माहिती, एक टर्न चुकला की विषय संपला. डायरेक्ट पुढे जायचं मग फिरून यायचं. काय बरोबर आहे ना? ठीक आहे. म्हणून बावधनवरनं कोथरूड जायचं. कसं जायचं? आणि इकडून इकडे कुठेही जाऊ शकता ना इथून. मोल्स तुमचं सेंटर लक्षात ठेवा. कळतंय? नक्की समजतंय? जायचंय पुढे? ठीक. नेक्स्ट मग घ्या बरं, चला सोडवा आता. मोल्स वरनं तुम्हाला आधी पार्टिकल काढावे लागतील. काय काढावं लागेल? हा बरं, मोल्स वरनं पार्टिकलला जायचं. काय करायचे? मल्टिप्लाय बाय. मग करा. किती मोल्स दिलेत? 0.3 इंटू 022 इंटू पहा इंटू 10⁻23 आहे तसंच. 3 2 जा. आता पहा हे 2 0 आहेत ना, याला मी इकडे शिफ्ट करतो. इंटू 10⁻24 करतो. पहा इज इक्वल टू 3 इंटू 6.022 इंटू 10⁻23 इंटू 10⁻⁻1. हा 3 केलाय म्हणून तिकडे आलाय तुमचा -1. ठीक आहे. पहा बोला. 3 2 जा. 3 2 जा 6, 0 जा 0, 6 3 जा 18 इंटू 10⁻⁻1 इंटू 10⁻23. -1 चा पॉईंट इकडे नेला तर पहा वरची व्हॅल्यू काय केली आपण? वाढवली. तर ही काय होते? मागे येते. 1.8066 इंटू 10⁻23. हे काय आले तुमचे? नंबर ऑफ पार्टिकल. काय आले? नंबर ऑफ इज इक्वल टू काय आले तुमचा? एन. आणि एन म्हणजेच काय? ऑक्टाहेड्रल. पहा बरं, पहिल्यामध्ये 1.8 कुठे आहे फक्त? कळलंय का कसं आले? कसं काढले आन्सर? कळलंय का तुम्हाला? अहो कळलंय का? हे कसं आले? कोण म्हणत होतं थर्ड आहे? असं काय नाही, हे सुद्धा ठीक आहे. आलं लक्षात? समजले? नक्की कळाले? याचे दुप्पट करा, मल्टिप्लाय बाय 2 करा, ही व्हॅल्यू तुमची येऊन जाईल 3.6. ठीक आहे. नेक्स्ट पुढे. हो हे झालं चांदणी चौक. नेक्स्ट घ्या चला 13 नंबर परत क्वेश्चन. कॅल्क्युलेट द मोलार मास. आता मोलार मास काढायचं तुम्हाला. सोडवा पटकन. लाव का टायमर? घ्या चला. बीसीसी आहे बरं का. मार्च 12 2023 सीईटी शिफ्ट नंबर फर्स्ट. घ्या पटकन. ऑप्शन नंबर सी. कोणाचं आलंय का अजून? कोणाचं आलं आहे का? ठीक आहे. वरती पहा. काय काढायचं तुम्हाला? मोलार मास. गिवन काय आहे? डेन्सिटी दिलेली आहे. बीसीसी तयार करतोय. ए क्यूब एनची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी गिवन. पहा वरती पहा मॅडम. रो इज इक्वल टू ZM अपॉन ए क्यूब एन ए. काय व्हॅल्यू काढायची तुम्हाला? एम ची. सगळं शिफ्ट करा. पहा रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय झेड इक्वल टू. बरोबर का? हीच व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. मग पहा एम इज इक्वल टू बोला रो इंटू ए. रो ची व्हॅल्यू दिलेली किती? रो दिलाय तुमचा 7.8 इंटू ए क्यूब एन ची व्हॅल्यू किती? 16.2 डिवायडेड बाय झेड. झेड कुठे आहे तुमचं? झेड बीसीसी. बीसीसी म्हणजे झेड ची व्हॅल्यू किती येणार बीसीसी मध्ये? बीसीसी आहे झेड इक्वल टू येणार तुमचा 2 येणार. झेड इक्वल टू किती येणार? 2. एससीसी असतं तर आणि एफसीसी असतं तर पहा झेड इक्वल टू किती आला ना तुमचा? जमेल का? मग हे सोपं आहे.
m इज इक्वल टू 7.8 इंटू, बोला 2 1 2 2, 8 16, 8.1 संपलं. करा 1.8.1 आहे ना, डायरेक्टली 8 घेऊन टाका तरी चालत. बोला 8 8 64, 8 7 8 56 प्लस 6 62 आहे का? हो, आता सगळे जवळपास आहे ना. ठीक आहे, मग 63. ओके 62.4 म्हणजे ऑप्शन नंबर तुमचा ए असणार. ठीक आहे, करून पहा, येऊन जाईल. जाऊ का पुढे? जाऊ का पुढे? एम इक्वल टू किती आला तुमचा? 63.18. हा कसा आहे तुमचा? अप्रॉक्स. हा कसा आहे तुमचा? ॲक्युरेट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड? देऊ का 1 मिनिट? बोला. डायमंड. डायमंड कसा आहे तुमचा? कसा आहे डायमंड तुमचा? क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड्स कोणाला म्हणतो आपण? ज्यांच्यामध्ये काय आहे? परफेक्ट अरेंजमेंट आहे. काय ज्यांच्यामध्ये परफेक्टली अरेंज, रिपिटेशन आहे त्यांच्या अरेंजमेंट मध्ये, कुठेही त्यांची अरेंजमेंट ब्रेक होत, कुठेही त्यांची अरेंजमेंट ब्रेक होत नाही. अमॉर्फस मध्ये तसं नसतं. अरेंजमेंट काय तुमची ब्रेक होते. एक सिक्वेन्स जर चालू झाली क्रिस्टलाइन मध्ये, तर ती क्रिस्टलाइन मध्ये चालू झालेली सिक्वेन्स ही शेवटपर्यंत मेंटेन राहते. ते कसे असतात? अनआयसोट्रॉपिक असतात. कसे असतात क्रिस्टलाइन सॉलिड? अनआयसोट्रॉपिक. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीची व्हॅल्यू वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळी येते. फिजिकल प्रॉपर्टीची व्हॅल्यू डायरेक्शनला वेगवेगळी. बरोबर पाहिले आपण काल ऑलरेडी. क्रिस्टलाइन सॉलिड्सला कोणाला म्हणतो आपण? बरोबर का? नक्की. अजून दुसरे एक्झाम्पल सांगा बरं क्रिस्टलाइन सॉलिडचे. H2SO4. बरोबर. ठीक आहे. अमॉर्फोस सॉलिड्सलाच आपण अजून एक शब्द वापरला होता, नॉन क्रिस्टलाइन. आणि अमॉर्फोस सॉलिड कोणाला म्हणतो बरं आपण? ग्लास इज अ काइंड ऑफ अमॉर्फोस सॉलिड. पण ग्लासला काय म्हणतो आपण? ग्लास इज अ सुपर कूल्ड लिक्विड. काय म्हणतो त्यांनाच आपण? सुपर कूल्ड लिक्विड. सुपर कूल्ड लिक्विड. गाडीची जर काच पाहिली तुम्ही, तर खाली तुम्हाला अशी काचेची एक लेअर साठलेली दिसेल. का बरं? वरची ग्लास जी आहे ती हळूहळू वितळून वितळून तुमची खाली जमा झालेली आहे. काय डाऊट? कळलंय? ठीक आहे. हा कोणता होता? मार्च 23, 11 मे. ओके, 11 मेचा प्रश्न. नेक्स्ट पुढे 15 पहा. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ मेटल हॅव्हिंग डेन्सिटी 9.3. डेन्सिटी दिलेली आहे तुम्हाला. पहा इथे रो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. अँड फॉर्म्स SCC. काय तयार करतोय तुमचा? SCC म्हणजे Z इक्वल टू किती असणार तुमचा? A क्यूब Na ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. किती दिलेली आहे? आणि काढायचं काय तुम्हाला? मोलार मास काढायचं. काय काढायचं तुम्हाला? मोलार मास. काय काढायचं तुम्हाला? मोलार मास काढायचं आहे. फॉर्म्युला काय आपल्याकडे? रो इज इक्वल टू ZM अपॉन A क्यूब Na. काढायचं काय तुम्हाला? मोलार मास. बाकी सगळं शिफ्ट करा. रो इंटू A क्यूब इंटू Na डिवायडेड बाय Z इज इक्वल टू M. बोला M इक्वल टू डेन्सिटी किती दिली? 9.3. ऑप्शन नंबर, अरे वा चांगली गोष्ट आहे. 9.3 इंटू 22.6. संपलं. Z ची व्हॅल्यू 1. सरळ सरळ मल्टिप्लाय. आता पहा याच्यात सोप्पा अजून. 6 3 18. म्हणजे सगळ्यात शेवट काय येणार? 8. आहे कुठं? पुढंच नाही. ठीक आहे, मग पुढे सॉल्व्ह करावं लागेल. किती येते? 211.18. आता पहा अजून काय करू शकतो का सर? पहा मग नाही येत एकाने. चल पुढे जाऊयात. बोला. 6 3 18. 1 8 आला. 3 2 6 प्लस 1 7. आता पहा ज्या वेळेस मी 22.6 इंटू 9.3 करतोय, 6 3 किती येणार? 18 येणार. किती येणार? 6 3 18. पॉईंट किती नंतर आहे? 2. पॉईंट किती नंतर आहे? शेवटून 2 नंतर पॉईंट आहे. बरोबर. ठीक आहे. पहा 6 3 18. बोला 3 2 6 प्लस 1 7. खाली डायरेक्ट खालचं कॅल्क्युलेशन. 6 9 54. बोला किती येणार? 11. 1 8. शेवटला 1 8 आहे का? ऑप्शन नंबर फर्स्ट येते. ओके, इथे पॉइंट करणार तुम्ही. ठीक आहे, मग अजून एक कॅल्क्युलेशन करा, तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. ओके, इथे जर तुम्ही केलं
तर फायनली तुमचं इथे येईल 0 येईल हा, आणि इथे येईल तुमचा 210.18 आलाय आपला, दॅट इज 210.2. ठीक आहे, आले. मल्टिप्लाय करा, साधं सोपं सरळ तुमचा आन्सर येऊन जाणार आहे. का करून दाखवू का मल्टिप्लिकेशन? नको, गरज नाही, चालते. बोला एम ची व्हॅल्यू किती येणार तुमची? ग्राम. काय डाऊट? काय डाऊट? समजले. ठीक आहे. मार्च 2023, 11 मार्च, सॉरी 11 मे, सेकंड शिफ्ट. या फाइंड द रेडियस ऑफ ॲटम इन FCC. काय दिले आता? FCC. आता FCC मध्ये रिलेशन माहिती आहे आपल्याला, काय? बोला FCC. √2 × A = 4R. फाइंड द रेडियस, म्हणजे 1.41 √2 ची व्हॅल्यू डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू R. R इज इक्वल टू, बोला 1.41 × 405 डिवायडेड बाय 4. पिकोमीटर मध्ये तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. नक्की आले? काय केलं बोला? मल्टिप्लाय केलं का डिव्हिजन केलं? बोला मल्टिप्लाय किती आलं? 4.404 × 1.41. सोपं आहे, नंबर मोठा आहे फक्त. बरोबर. 504. 5 4 जा 20, 4 4 जा 16, 504. आलं का? ठीक आहे. हे किती आलं? 5 0 7 आणि 4. एवढं चालेल का? एवढं चालेल. पॉईंट किती नंतर? 2 नंतर, म्हणजे 571.05. 571.05 डिवायडेड बाय 4. सर तुम्हाला वेळ लागतो 1 मिनिटापेक्षा जास्त. मी सोडवायला गेलो तर मी फॉर्म्युला लिहिणार नाही, मला रिलेशन माहिती आहे, मी डायरेक्टली कॅल्क्युलेशन लिहिणार, त्याच्यामुळे वेळ लागतो. समजून तर ते म्हणून वेळ लागतो. नाही सर, सरांना नाही सुटणार. सुटेल. ठीक आहे, आले. सांगितलं पाहिजे. बोला 4 1 जा 4. पहा 4 1 जा 4. किती वरला? 1 7. 4 4 जा 16. 1 4 आहे कुठं? कशाला पुढे जायचं? समजले? आलंय का? शुअर करायचे, जावं पुढे, काही हरकत नाही, येईल तुमचा आन्सर. ठीक आहे, प्रत्येकाची मर्जी. फायनल आन्सर किती आहे? 143.2. आव केवढं सोपं आहे, आव केवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. जाऊ का पुढे? ठीक आहे, घ्या चला नेक्स्ट. राईट द फॉर्म्युला. विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट एज लेंथ इन BCC? एज लेंथ इन, हा सगळा ए. ठीक आहे, चुकून अल्फा झालाय तो. बोला रूट कोणामध्ये? BCC मध्ये. √3 × A इज इक्वल टू 4R. A इज इक्वल टू 4R अपॉन ठीक आहे, काय डाऊट? सरळ सरळ डायरेक्टली फॉर्म्युला. ऑप्शन नंबर नक्की ना? डी का बी? डी. ऑप्शन नंबर डी. गरज आहे का? गरज आहे का? एडी कळलं का? डी. ऑप्शन काय? डी. घ्या चला नेक्स्ट. मास काढायचं तुम्हाला, जमेल? सुरू. सोडवा पटकन, चला. What is the atomic mass of element with BCC structure? Density 10 gram per cm cube, having edge length 300 picometer. काय विचारले तुम्हाला? मास विचारले. atomic mass म्हणजे m तुम्हाला विचारलेला आहे. काय विचारले तुम्हाला? m विचारलाय. BCC दिले, याचा अर्थ Z इक्वल टू किती असणार? डेन्सिटी गिवन आहे, एज लेंथ गिवन आहे. रिलेशन आहे आपल्याकडे, काय? रो इज इक्वल टू ZM अपॉन A क्यूब NA. ZM अपॉन A क्यूब NA. पहा मास दिले, रो इंटू A क्यूब इंटू NA डिवायडेड बाय Z इक्वल टू काय येईल तुमचा? बरोबर. म्हणजे पहा रोची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 10 इंटू एज लेंथ, 10 इंटू एज लेंथ किती? 300 इंटू NA. NA ची व्हॅल्यू काय?
10⁻23 -23 नाही, 10⁻23 डिवायडेड बाय, बोला, डिवायडेड बाय 2. ओके, सोडवा, डिवाइड करून घ्यायचं. कशाला करू डिवाइड? ठीक आहे, 300 तसंच ठेवूयात. इथे करूयात, इथे वेळ कमी लागेल आपला. नंतर किती झालं इथे? 3.011. ठीक आहे, म्हणजे काय आलं पहा, 10 इंटू 3011 इंटू 10⁻23 करा ग्राम पर मोल मध्ये. ठीक आहे, चालतं. किती येईल हे? 300 बरोबर. 3000 इंटू 3.011 इंटू 10⁻23. बोला, 3 1 जा 3 3 0.33 जा 9 इंटू 10⁻3 इंटू 10⁻23. बरोबर. असं कुठं ऑप्शन आहे का 9 पॉइंट? कन्वर्जन करून घ्या, तुमचा आन्सर येऊन जाईल. नाही करायचं नका करू, काही नाही. आपल्याला ॲक्युरेसी पेक्षा इथे आपल्याला आन्सर लवकर आणण्याशी मतलब आहे. ठीक आहे, पॉइंट ऍडजस्ट करा, तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, काय डाऊट? अहो काय डाऊट सर, ते का नाही आलं बरं? बरोबर, एज लेंथ कशात दिली आहे? पिकोमीटर मध्ये. कशामध्ये दिली आहे? आणि डेन्सिटी कशात दिली आहे? सेंटीमीटर. म्हणजे या पिकोमीटर मध्ये येईल ना आन्सर. ओके, या पिकोमीटरचं काय करावं लागेल तुम्हाला? मास आहे ते पिकोमीटर मध्ये नाही येणार. बरोबर, पहिल्यांदा एज लेंथ कन्वर्ट करून घ्यायला लागेल तुम्हाला सेंटीमीटर मध्ये. सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला? ह्याला मल्टिप्लाय बाय 10⁻⁻10 मल्टिप्लाय करा, हे पण निघून जाईल तुमचं. फायनल आन्सर तुमचं येऊन जाईल. समजते? आलंय लक्षात? नक्की. ठीक आहे, ओके. सेकंड लास्ट क्वेश्चन घ्या पटकन. Number of unit cell present in cubic closed crystal having 4 atoms per unit cell and weight 0.6 gram. काय विचारले तुम्हाला? नंबर ऑफ युनिट सेल हॅव्हिंग किती ॲटम्स आहेत बरं? एका युनिट सेल मध्ये किती ॲटम्स? 4. एका युनिट सेल मध्ये किती ॲटम्स आहेत? 1 ॲटम. पहा, 1 युनिट सेल इज इक्वल टू 4 ॲटम्स. किती ॲटम्स? 4 ॲटम्स. युनिट सेलचं वेट दिले आपल्याला, किती आहे? ओके, मग आपल्याला आधी किती युनिट सेल काढावं लागेल? काय काढावं लागेल? नंबर ऑफ मोल्स काढायला लागतील. काय काढायला लागेल आपल्याला? नंबर ऑफ मोल्स. कसे काढणार पहा, आपल्याकडे मोल्स इक्वल टू गिवन मास अपॉन मोलार मास. गिवन मास अपॉन, बोला, गिवन मास किती दिले त्यांनी? मोलार मास किती दिले त्यांनी? 60. बोला किती येईल? 10⁻² म्हणजे 1 इंटू 10⁻² दॅट इज 0.01 मोल्स. कळतंय? म्हणजे एवढे युनिट सेल आहेत तुमच्याकडे. किती युनिट सेल आहे तुमच्याकडे? सॉरी, नंबर ऑफ युनिट सेल. ओके, पहा, एवढे मोल युनिट सेल तुमच्याकडे आहेत. आता याच्यातले तुम्हाला नंबर काढायचे, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल काढायचे. काय काढायचं तुम्हाला? नंबर ऑफ पार्टिकल. काय करणार तुम्ही याला? हा, ठीक आहे, मोल्स काढा आणि त्याला मल्टिप्लाय बाय 4 करा. ठीक आहे, पहा नंबर ऑफ पार्टिकल जर काढले, किती मोल्स आले आपले? 0.01 मोल्स आले. आपल्याला काय काढायचं? नंबर ऑफ पार्टिकल. मोल वरनं पार्टिकल जायला काय करतो आपण? मल्टिप्लाय. कितीने? एन ने. म्हणजे इक्वल टू 0.01 इंटू 6.022 इंटू 10⁻23. किती आलं म्हणजे सांगा बरं? बोला, किती आलं? 2 0 काढा. 6.022 इंटू 10⁻21 10⁻21 एवढे काय आले तुमचे? युनिट सेल आले. किती आले याचे? युनिट सेल. नंबर ऑफ युनिट सेलच काढायचे तुम्हाला. कळतंय का? कळतंय? ऑप्शन नंबर डी. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? ओके, 4 ची गरज पण नाही पडली. जायचे पुढे.
शेवटचा प्रश्न घ्यायचा असेल तर फोटो काढून घ्या पटकन. शेवट. Last question. Find the radius of atom in FCC unit cell having age length 393 picometer. जमेल का? कोणता ॲटम आहे तुमचा? FCC. काय काढायचं तुम्हाला? एज लेंथ. कशी काढणार? FCC मध्ये रिलेशन काय? √2a = 4r. एज लेंथ दिली आहे, रेडियस तुम्हाला काढायचे. 1.41 इंटू एज लेंथ किती आहे? 393 डिवाइड बाय 4 = r. करा पटकन. करना. ठीक आहे, किती येईल बोला? 393 इंटू 1.41. 393 4 9 36 प्लस 1 37. 3 4 12 प्लस 1 13. 393 311. ओके, काय डाऊट? किती आलं? 534.13 डिवाइड बाय 4 = r. Therefore = r. किती आलं बोला? 4 1 जा 4 4 1 जा 4 1 3 4 3 जा 1 3 आहे का पुढे? असणार आहे तरी पण. ओके, 4 3 जा 12 1 4. परत एकदा 4 सॉरी, ठीक आहे, 434.1. सर गडबड करू नका, थोडं राहिलं. थांबा. पुन्हा एकदा बोला, नंबर काय होता? 534.13 डिवायडेड बाय 4. बोला, 4 किती जा? 1 जा. किती उरले? 13. 4 3 जा 12. किती उरला? 1 4. 4 3 जा 12. बरोबर. पॉइंट बोला 2 1. 4 7 जा सॉरी 4 5 जा 20. 4 5 जा 20 1 3. किती उरले परत? 4 जा. ठीक आहे, याच्या आसपास आन्सर आपले एकच आहे, 138.3. एवढं पण नाही, ठीक आहे, अप्रॉक्सिमेशन चालत, पण ठीक आहे. आले आन्सर सॉल्व्ह करून पहा. डी आन्सर तुमचा, ऑप्शन तुमचा आन्सर येणार आहे. ठीक आहे, हे होते तुमचे सीईटीचे टॉप 20 क्वेश्चन्स. पुन्हा एकदा PDF देतोय. ठीक आहे, सगळे पुन्हा एकदा व्यवस्थित पाहायचे. येतात का? पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन करून पहा. नाही आलं, रेफरन्स घ्यायचा आणि कॅल्क्युलेशन सोडवायचे. ठीक आहे, उद्या आपला 10 मिनिट कन्सेप्ट असेल तो आपण नंतर शूट करणार आहोत. उद्या आपल्याकडे सोल्युशनचा 1 शॉट आपण घेणार आहे. ठीक आहे, काय डाऊट? नक्की स्कॅन करा, तुम्हाला आत्ताची PDF येऊन जाईल. ठीक आहे, चालते. बाकीचं आपण उद्या पाहूया.